पुन्हा पत्रकार परिषद घेणार आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या छळाला कंटाळलेली 3-4 कुटुंब समोर आणणार। परळीचा आकाश शोधला तसा पलटणचा आकाश शोधला पाहिजे, पत्रकार परिषदेमधून सुषमा अंधारेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या हॉटेलमध्ये रणजित निंबाळकर पण आले होते, मात्र दोघांमध्ये काही चर्चा झाली नसल्याची माहिती। रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून मेहबूब शेख यांना धमकी, फोन करून मेहबूब शेख यांना धमकी आणि शिवीगाळ, धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। माझ्यावर आरोपांची राळ उठवली जात आहे। फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या आरोपावरून रणजित निंबाळकरांचं स्पष्टीकरण, तर मेहबूब शेख अंधारेंवर एकेरी भाषेत किंवा अयोग्य पद्धतीने टीका करू नका, निंबाळकरांचा कार्यकर्त्यांना सल्ला। डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर आंदोलन करणार, राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेचा काम बंदचा इशारा, सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत विरोधकांची आज बैठक, शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी होणार, उद्धव ठाकरे देखील बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची राऊतांची माहिती। गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार, 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विरोधकांच्या मोर्चाला विरोध करण्यासाठी भेट घेणार, तर भेटीमध्ये मोर्चा थांबवण्याची तक्रार करणार असल्याची माहिती। विरोधकांच्या सर्वपक्षीय मोर्चाला भाजप आवाज, मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या अभियानानं उत्तर देणार, भाजप कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मतदार यादीतील त्रुटी तपासण्याचे शेलार आणि अमित साटम यांचे आदेश। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आज सकाळी 11 वाजता पोलिसात तक्रार दाखल करणार, जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती। रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्यामधील तिसरा भाजप नेता, धंगेकरांचा भाजप आमदार हेमंत रासनेंवर आरोप, लोकमान्य नगरमधील स्वयं पुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप, लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या, धंगेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पुण्यातील लोकमान्य नगरमधील 53 इमारतीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला दिलेली स्थगिती उठवा, रवींद्र धंगेकर यांची मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी। लोकमान्य नगरमधील प्रकल्पाला विरोध नाही, मात्र प्रकल्प एकल न होता तो एकात्मिक व्हावा हीच भूमिका, आमदार हेमंत रासनेंकडून स्पष्ट। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये व्यवहार रद्द करण्यासाठी जैन ट्रस्टचा अर्ज, जैन बोर्डिंग ट्रस्ट 233 कोटी रुपये गोखले बिल्डरला परत करणार। पालिकेनं कबूतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही अशी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, जैन समाजाची मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींकडे मागणी, पर्यायी जागांबाबत न्यायालयाकडे माहिती सादर करणार, गगराणींची माहिती। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी, शिवसेना ठाकरे पक्षानंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार, राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार।